भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशातली दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यात धुळ्याच्या लोकसभा उमेदवार म्हणून डॉक्टर सुभाष भामरे यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा संधी मिळालेली आहे। आपल्या सोबत खासदार सुभाष भामरे आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल बाबा, पहिली प्रतिक्रिया काय? सगळ्यात आधी पक्षश्रेष्ठींचा मी आभारी आहे आणि त्याचप्रमाणे या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते यांची मनापासून इच्छा होती की डॉक्टर सुभाष भामरेंना तिकीट मिळावं आणि आज ते झालेले आहे। म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचाही मनापासून आभारी आहे। बाबा, या ठिकाणी खूप मोठी स्पर्धा होती, आपल्या तिकिटा संदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते, काय सांगाल याबाबत? हे बघा, पक्ष आमचा मोठा आहे आणि जनतेने प्रतिसाद दिलाय आपके बार 400 पार, आणि त्याच्यामुळे इच्छुक मोठ्या प्रमाणात होते आणि ते चांगलं आहे। सगळेच इच्छुक योग्य असतात, कोणाला तरी एकाला मिळतं आणि त्याप्रमाणे मला मिळालेलं आहे। त्यामुळे इतर इच्छुकही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील। तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे की 2024ला मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचं आहे आणि त्या मिशनमध्ये आम्ही सगळेजण सहभागी झालेलो आहोत। याच्यानंतर जे काही अजेंडा राहणार आहे या निवडणुकीचा, नेमका तुमचा या लोकसभा मतदारसंघासाठी काय राहणार आहे? अजेंडा हेच राहील, गेल्या 10 वर्षापासून या मतदारसंघातील बहुतांशी महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यात यशस्वी झालेलो आहे आणि उरलेले प्रश्न सोडण्यासाठी अजून एकदा जनतेने संधी दिली तर तेही पूर्ण करून दाखवेन। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नेत्यांच्या आशीर्वादाने निश्चित मोठमोठे प्रकल्प येणाऱ्या काळात आम्ही आणू। नक्कीच या ठिकाणी पहिल्या 10 वर्षाच्या काळात जे काही प्रकल्प केलेले आहेत ते खूप काम केलेलं आहे। याच्यानंतर जे काही प्रकल्प प्रलंबित आहेत हे देखील कामं येणाऱ्या 5 वर्षात पूर्ण करू, असं आश्वासन या ठिकाणी खासदार सुभाष भामरे यांनी आपल्याला दिलेलं आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।